जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये झालेल्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण 55 प्रश्न घेतलेले आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 34 प्रश्न व मराठी व्याकरणाचे 21 प्रश्नांचा समावेश आहे। या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल, म्हणून एकही प्रश्न चुकी देऊ नका। सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1 नोव्हेंबर 1955, बी 1 डिसेंबर 1960, सी 1 मे 1960, डी 15 ऑगस्ट 1947। उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 मे 1960। दुसरा प्रश्न, एक लहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए चंद्रपूर, बी बीड, सी नागपूर, डी नाशिक। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाशिक। तिसरा प्रश्न, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए पुणे, बी अहिल्यानगर, सी रायगड, डी सोलापूर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहिल्यानगर। चौथा प्रश्न, चंदनपुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? ए पुणे ते नाशिक, बी आडेफाटा ते कल्याण, सी पुणे ते मुंबई, डी पुणे ते सातारा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आडेफाटा ते कल्याण। पाचवा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? ए बेरीबेरी, बी स्कर्वी, सी मुडदोस, डी रातांधळेपणा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुडदोस। सहावा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ए राजाराम मोहन रॉय, बी स्वामी विवेकानंद, सी दादाभाई नौरोजी, डी बंकिमचंद्र चटर्जी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजाराम मोहन रॉय। सातवा प्रश्न, लोकसभेच्या सभापतीचा राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कुणाकडे सादर करणे गरजेचे आहे? ए पंतप्रधान, बी उपपंतप्रधान, सी उपराष्ट्रपती, डी लोकसभा उपसभापती। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकसभा उपसभापती। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? ए 6 जुलै 1837, बी 3 जानेवारी 1831, सी 6 जानेवारी 1812, डी 18 फेब्रुवारी 1823। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3 जानेवारी 1831। नववा प्रश्न, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए कुस्ती, बी नेमबाजी, सी कबड्डी, डी क्रिकेट। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नेमबाजी। 10वा प्रश्न, तराजूचे कार्य डॅशनुसार चालते? ए परिबलाचे तत्व, बी संवेग अक्षयतेचा नियम, सी बलांचा चतुकोनाचा नियम, सी ऊर्जेचा अक्षयाचा नियम।
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए परिबलाचे तत्व. पुढचा प्रश्न, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश असतो. ए 120/80, बी 140/120, सी 150/70, डी 100/60. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 120/80. 12वा प्रश्न, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे. ए आयन्स्टाईन, बी साल्क, सी चॅडविक, डी लुई पाश्चर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साल्क. 13वा प्रश्न, संत चोखामेळा यांची समाधी स्थळ खालीलपैकी कुठे आहे. ए शेवगाव, बी पैठण, सी मोजरी, डी मंगळवेढा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मंगळवेढा. पुढचा प्रश्न, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो. ए गोवा, बी तमिळनाडू, सी गुजरात, डी हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू. 15वा प्रश्न, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ए संतूर, बी सरोज, बी बासरी, डी शहनाई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बासरी. 16वा प्रश्न, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे. ए प्रल्हाद केशवत्रे, बी राम गणेश गडकरी, सी नारायण मुरलीधर गुप्ते, डी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. 17वा प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात. ए 8, बी 12, सी 15, डी 17. बघा अशा प्रकारचे पण प्रश्न परीक्षेमध्ये येतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 12. पुढचा प्रश्न, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे. ए गोदावरी, बी प्रवरा, सी मुळा, डी मुठा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रवरा. 19वा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला. ए पुरंदर, बी शिवनेरी, सी रायगड, डी राजगड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुरंदर. 20वा प्रश्न, ॲनी बेजंट व डॅश यांनी होमरूल चळवळ सुरू केली. ए गोपाळकृष्ण गोखले, बी लाला लजपत राय, सी लोकमान्य टिळक, डी महात्मा गांधी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक. 21वा प्रश्न, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे. ए नागपूर, बी वर्धा, सी अमरावती, डी मुंबई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर. 22वा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली.
ए लोकमान्य टिळक, बी गोपाळकृष्ण गोखले, सी गणेश आगरकर, डी स्वामी दयानंद सरस्वती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? ए मेंदू, बी कान, सी डोळे, डी अस्थि. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डोळे. 24वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ए हेग, बी पॅरिस, सी बर्लिन, डी वॉशिंग्टन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेग. 25वा प्रश्न, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नांदेड, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग, डी रायगड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रायगड. 26वा प्रश्न, तंबाखूमध्ये हे धोकादायक रसायन असते? ए युरिया, बी निकोटीन, सी युरिक आम्ल, डी कॅल्शियम कार्बोनेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निकोटीन. 27वा प्रश्न, वस्तू व सेवा म्हणजेच जीएसटी कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? ए 98वी, बी 96वी, सी 105वी, डी 101वी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 101वी. 28वा प्रश्न, लक्षद्वीप बेटे डॅश येथे आहेत? ए प्रशांत महासागर, बी अरबी समुद्र, सी बंगालचा उपसागर, डी भूमध्य समुद्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र. 29वा प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? ए ग्रामसेवक, बी तहसीलदार, सी बीडीओ, डी तलाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तलाठी. 30वा प्रश्न, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? ए मुख्य कार्यकारी अधिकारी, बी जिल्हाधिकारी, सी निवासी उपजिल्हाधिकारी, डी जिल्ह्याचे पालकमंत्री. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हाधिकारी. 31वा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? ए गोविंदाग्रज, बी शाहीर विठ्ठल उमाप, सी वि वा शिरवाडकर, डी वि स खांडेकर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वि वा शिरवाडकर. पुढचा प्रश्न, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी सरोजिनी नायडू, सी एस राधाकृष्णन, डी इंदिरा गांधी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू. 33वा प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? ए 2004, बी 2005, सी 2008, डी 2010.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2005. पुढचा प्रश्न, मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? ए भूम, बी वेरूळ, सी जांब, सी पैठण. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पैठण. 35वा प्रश्न, ऋषी चालू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. ए कंठ्य, बी तालव्य, सी मूर्धन्य, डी दंत्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सी मूर्धन्य. 36वा प्रश्न, अर्धा दंड असणारे पण अर्धे होऊ न शकणारे व्यंजन कोणते? ए ड, बी र, सी द, डी ग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी द. 37वा प्रश्न, वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? ए नाम, बी क्रियापद, सी शब्दयोगी अव्यय, डी अव्यय साधित विशेषण. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अव्यय साधित विशेषण. 38वा प्रश्न, आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? ए नाम, बी सर्वनाम, सी क्रियापद, डी विशेषण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाम. 39वा प्रश्न, समासिक शब्दाचे लिंग ओळखा. बाई माणूस, ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुंसकलिंग. 40वा प्रश्न, इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन डॅश डॅश होते. ए एकारांत, बी वाकारांत, सी तेच राहते, डी याकारांत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेच राहते. 41वा प्रश्न, गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. ए प्रश्नार्थक, बी सामान्य, सी दर्शक, डी आत्मवाचक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामान्य. 42वा प्रश्न, विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. आत, ए चतुर्थी, बी पंचमी, सी षष्ठी, डी सप्तमी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सप्तमी. 43वा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. ए कर्तृ कर्म संकर प्रयोग, बी कर्म भाव संकर प्रयोग, सी कर्तृ भाव संकर प्रयोग, डी भाव कर्तरी प्रयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्म भाव संकर प्रयोग. 44वा प्रश्न, पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. ए विभक्ती तत्पुरुष समास, बी अलोक तत्पुरुष समास, सी उपपद तत्पुरुष समास, डी नत्र तत्पुरुष समास.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उपपद तत्पुरुष समास. 45वा प्रश्न, शब्दाचा प्रकार ओळखा. नदी. ए तत्सम शब्द, बी तद्भव शब्द, सी देशी शब्द, डी परभाषीय शब्द. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तत्सम शब्द. 46वा प्रश्न, महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. ए अंग्रेजी, बी अरबी, सी फारसी, डी पोर्तुगीज. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फारसी. 47वा प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलकी वाजणे. ए मोठ्याने रडणे, बी फसवणे, सी गुप्त गोष्ट उघड करणे, डी गाजावाजा होणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गाजावाजा होणे. 48वा प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कानामागे टाकणे. ए दुर्लक्ष करणे, बी सहज ऐकू येणे, सी चाहूल घेणे, डी लक्षपूर्वक ऐकणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दुर्लक्ष करणे. 49वा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखा. खून. ए वध, बी काळजी, सी भांडण, डी चिन्ह. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चिन्ह. 50वा प्रश्न, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. एडलिंबू. ए मनातल्या भावना, बी अत्यंत रागीट मनुष्य, सी अति धनवान व्यक्ती, डी आडदांड मात्र निर्गुण व्यक्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. 51वा प्रश्न, सूर्य डोंगराआड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो. ए कर्मपूरक, बी विधानपूरक, सी आधारपूरक, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आधारपूरक. 52वा प्रश्न, कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा. ए मिश्र वाक्य, बी केवल वाक्य, सी संयुक्त वाक्य, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केवल वाक्य. पुढचा प्रश्न, मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. ए इतरेतर द्वंद्व समास, बी वैकल्पिक द्वंद्व समास, सी समाहार द्वंद्व समास, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद्व समास. 54वा प्रश्न, तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. ए क्रतु भावसंकर प्रयोग, बी कर्म भावसंकर प्रयोग, सी क्रतु कर्म संकर प्रयोग, डी भावे प्रयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रतु कर्म संकर प्रयोग. 55वा प्रश्न, विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. ए प्रथमा कर्ता, बी तृतीया करण, सी चतुर्थी अपादान, डी द्वितीया कर्म. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चतुर्थी अपादान.